नमस्कार. मी एका बागेत फिरते आणि ते केळीची खूप सुंदर झाडं आहेत आणि या झाडाला केळ्याचं घड काय सुंदर लागलाय बघा. म्हणजे एका झाडाला किती केळी येतात आणि रोज जर 2 केळी खाल्लीत तर यामुळे आपल्या शरीराला किती फायदे होतील. अनेक स्पोर्ट्समॅन्स किंवा डान्सर किंवा ॲथलीट्स यांच्या बॅगेमध्ये तुम्हाला सर्रास केळं सापडणारच, कारण हे आपल्याला शक्ती देत असतं. त्यामुळे तुम्ही एक प्री वर्कआउट मील किंवा पोस्ट वर्कआउट मील सुद्धा घेऊ शकता. म्हणजे रोज जर व्यायामाच्या अगोदर किंवा व्यायाम झाल्यानंतर जर तुम्ही केळं खाल्लत तर मग तुम्हाला परत स्ट्रेंथ निर्माण होईल आणि व्यायामाच्या अगोदर खाल्लत तर व्यायामही उत्तम प्रमाणे करता येईल आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तसंच ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी दुपारचं जेवण एखाद दिवशी स्किप केलं आठवड्याभरातून तर मग तुम्ही त्याऐवजी 2 केळी खाऊ शकता, कारण 2 केळी खाल्ल्यानंतर सहजा तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला असं डाएट सुरू आहे असंही नाही वाटणार किंवा जेवण स्किप केलंय आपण असंही फील नाही होणार आणि पोटसुद्धा भरल्यासारखं वाटेल आणि यामुळे वजनही वाढत नाही. म्हणजे अनेक जणांना वाटतं की आपण गोड फळं खाल्ली, आंबा, केळं, की आपलं वजन वाढतं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट याचे फायदेच इतके होतात की ओव्हरऑल मेटाबॉलिझम आपलं सुधारतं आणि यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला केळ्याची मदतच होते. तसंच यातले 2 केळी नियमितपणे खाल्ली तर यामुळे पोटॅशियम आपल्या जी डेली नीड आहे शरीराला ती भरून निघेल. जसं पोटॅशियम आपल्या शरीराला जेवढं पाहिजे असतं त्यापैकी 20 ते 25% पोटॅशियम आपल्याला केळं देऊ शकतं. 2 केळींमध्ये जवळजवळ 500-550 मिलीग्रॅम पोटॅशियम आपल्याला मिळेल आणि त्यामुळे आपलं हृदय खूप बलवान राहतं. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयासंबंधित काहीही विकार असतील तर त्यांनी मात्र दररोज केळी खाल्लीच पाहिजे. तसंच ज्यांना मेन्स्ट्रुएशनच्या दरम्यान, पिरियड्सच्या दरम्यान खूप पोटात दुखतं, क्रॅम्प्स येतात, अशा वेळेस काही ना काही नुसतं क्रेविंग्स होत असतात, काहीतरी गोड खावंसं वाटतं, अरबट चरबट खावंसं वाटतं. तर अशा वेळेस काही ना काही पोटात टाकून पोट बिघडवून घेण्यापेक्षा किंवा गॅसेस निर्माण होतील असं काहीतरी खाण्यापेक्षा एक केळं खा. केळं खाल्ल्यानंतर जरा मूडही फ्रेश होईल आणि पिरियड क्रॅम्प्स असतील तर तेही हळूहळू कमी होत आहेत असं तुम्हाला जाणवेल. तसंच मेनोपॉजच्या दरम्यान खूप मूड स्विंग्स होत असतात आणि हे मूड स्विंग्स थांबवण्यासाठी आपल्याला केळ्याची मदत होईल. तसंच शरीरामध्ये जे काही अप्स डाऊन सुरू असतात मेनोपॉज दरम्यान त्या केळ्यामुळे सगळं नीट होण्यासाठी मदत होईल. तसंच केळ्यामध्ये कॅल्शियम देखील आहे, त्यामुळे बोन्ससाठी सुद्धा हे केळं फार महत्त्वाचं आहे. बघा, पूजेमध्ये मस्त शिऱ्याचा जेव्हा घमघमाट येतो तेव्हा किती आपल्याला बरं वाटतं त्या वासानेच. ते केळ्यामुळे येत असतो आणि केळं हे असं फळ आहे की जे खाल्ल्यानंतर आपले न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत ना ब्रेनमधले ते ॲक्टिवेट होतात. इतकं बरं वाटतं, मूड चेंज होऊन जातो, कारण यामध्ये एक असं ॲमिनो ॲसिड आहे की जे ॲमिनो ॲसिड कन्वर्ट होतं सेरोटोनिन या हॉर्मोनमध्ये आणि सेरोटोनिन हा मेंदूमधून सेक्रेट होणारा असा हॉर्मोन आहे की जो सेक्रेट झाला की आपल्याला बरं वाटतं आणि आपल्या चेहऱ्यावरती हसू येतं. म्हणजे एक्झामच्या दरम्यान जर मुलांना खूप स्ट्रेस असेल किंवा अभ्यास खूप झालेला असेल किंवा आपल्याला डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी असा कुठलाही त्रास असेल तर अशा वेळेस केळं खाणं हे आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी खूप उत्तम ठरतं. तसंच केळं खाल्ल्यामुळे आपलं डायजेशन सुधारतं. किती महत्त्वाचं आहे बघा. किती जणांना डायजेशनचे त्रास असतात. आपण काही ना काही अरबट चरबट खातो किंवा जेवण कधी कधी अति होतं आणि हे कसं सारखं सारखं सुरू असतं. म्हणजे ब्लोटिंग, गॅसेस, कॉन्स्टिपेशन असे त्रास दररोज होणारे सुद्धा मंडळी आहेत. तर अशांनी रोजच्या रोज केळं खाणं किती महत्त्वाचं आहे. जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर आपण केळं खाऊ शकतो. म्हणजे कसं आहे, सर्वच फळं आपण जेवण झाल्यानंतर नाही खाऊ शकत. फक्त फणस, आंबा आणि केळं ही अशी 3 फळं आहेत की जे आपण जेवल्यानंतर जर खाल्ली तर त्यामुळे आपलं डायजेशन सुधारतं. आणि ज्यांना खूप शुगर क्रेविंग्स होते, आता शुगर क्रेविंग्स का होते माहिती आहे, पोटामध्ये जर मळ साठून राहिला असेल तर त्या मळामुळे आजूबाजूला बॅड बॅक्टेरिया निर्माण होतात आणि हे बॅड गट बॅक्टेरिया आपल्याला शुगर क्रेविंग्स होण्यासाठी भाग पाडत असतात. आणि हे शुगर क्रेविंग्स झाले की आपण सारखं काही ना काही गोड खात असतो. इवन कॉफी, चहा हे सगळं सुद्धा जे लोक जास्त घेतात त्यांच्यामध्ये हाच त्रास असतो की शुगर क्रेविंग होते. तर जर सकाळी उपाशीपोटी तुम्ही 1 केळं खाल्लं तर दिवसभरात तुम्हाला शुगर क्रेविंग्स हे होणार नाही आणि पोटही चांगलं साफ व्हायला मदत होईल. आपण सकाळी जेव्हा उपाशीपोटी 1 केळं खातो तेव्हा दिवसभरातलं शुगर क्रेविंग आपल्या अंडर कंट्रोल राहतात आणि त्यामुळे तुमचं वजनही नियंत्रित राहील. या केळ्यामध्ये इतके फायबर्स आहेत की या फायबर्समुळे आपलं पोट चांगल्या प्रकारे साफ होतं. तुम्हाला
डायजेशन संबंधित काही त्रास असतील तर तुम्ही रोजच्या रोज केळं खाल्लंच पाहिजे. त्यामुळे तुमचे सगळे त्रास निघून जातील. एकतर उपाशी पोटी खा किंवा मिड मील म्हणून खा, म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच या दोन्हीच्या मध्ये खा. ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी लंच स्किप करून आठवड्यातून 1-2दा लंच स्किप करून तुम्ही केळं खाऊ शकता. आणि डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजे खाल्ल्यानंतर गॅसेस होऊ नये यासाठी जेवण झाल्यानंतर अर्ध केळं किंवा छोटी केळी असेल तर मग एक वेलची केळं तुम्ही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने केळ्याचं सेवन करा आणि सर्वांनी आपलं आरोग्य उत्तम ठेवा. दररोज व्यायाम करा आणि आनंदी राहा.